वीर जवान विक्रम चव्हाण अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचा सुपुत्र तथा भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांनी जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले। त्यांच्या वीरमरणाच्या बातमीने संपूर्ण गोंडोली गाव, शाहूवाडी तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 9 जून रोजी सायंकाळच्या सुमारास उरी सेक्टरमधील कमलकोट परिसरात नियमित गस्तीवर असताना झालेल्या ग्रेनेड स्फोटात जवान विक्रम चव्हाण गंभीर जखमी झाले। देशसेवेचे कर्तव्य पार पाडताना त्यांनी अखेर वीरमरण पत्करलं। देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीर जवानाचे पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी गोंडोली येथे आणण्यात आले। यावेळी गावकऱ्यांनी, नातेवाईकांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अश्रुपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला। भारत माता की जय आणि विक्रम चव्हाण अमर रहेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यानंतर शासकीय इतमामात आणि लष्करी मानवंदनेच्या साक्षीनं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। आपल्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देताना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तर हृदयात अभिमान दाटून आला होता। जवान विक्रम चव्हाण यांच्या बलिदानामुळे गोंडोली गावाने आपला एक शूर पुत्र गमावला असला तरी त्यांच्या देशभक्तीची आणि शौर्याची गाथा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे।